महत्त्वाची घडामोड आहे। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आता मुख्यमंत्री मैदानात उतरतायत। आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून आता जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका सुरू होतोय। कोकणात मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे लक्ष असेल। तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय। गणेश नाईक यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे असं थेट आव्हान खासदार नरेश म्हस्के यांनी दिलंय। नरेश म्हस्के यांनी रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहित गणेश नाईक यांना थेट आव्हान दिलंय। नवी मुंबई शिंदे आणि गणेश नाईकांमधला वाद आता शिगेला पोहोचलाय। शिंदेचे नेते नरेश म्हस्के यांनी आता भाजपला पत्र लिहिलंय। नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्या असं आव्हान म्हस्केंनी थेट पत्र लिहून केलंय। पक्षाची ते परवानगी मागतायत शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना, त्यांनी यावं मैदानात। ही काय भाषा आहे? आम्ही रवींद्र चव्हाण यांना सांगितलेलं आहे, तुम्ही परवानगी द्या त्यांना, आमचं नामोनिशाण मिटवण्याची परवानगी तुम्ही द्या, आम्ही त्याला द्यायचं काय ते उत्तर देऊ। गणेश नाईक या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न करत आहेत। महायुती म्हणून आम्ही भांडण नाही आहेत। गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष नाहीये, पण सामंजस्य, प्रगल्भता, परिपक्वता हे कधीतरी त्यांना सांगणार आहेत की नाही, की आपल्या युतीतील मुख्य नेत्याचा सन्मान राखणं गरजेचं आहे। उद्या काही ते उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीचे नामोनिशाण मिटवणे ह्याचा अर्थ काय येतो? नामोनिशाण मिटवायला इथं कसं आमच्यासारख्याचे तुम्ही नामोनिशाण नाही मिटवू शकले। एकनाथ शिंदे साहेब कुठे मी इथं बोलतो की सूर्या हा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे मी सांगायची गरज नाही। इथं नव्या मुंबईला सर्वांना माहिती आहे। माझं म्हणणं आहे त्या सूर्याला नाव द्यावं, दुसऱ्याचं नामोनिशाण मिटवण्यापेक्षा ह्या मुलाचं नामोनिशाण बोलतात ना, त्याला नाव देऊन त्याला पुढे आणावं। तर नाईकांपासून महिला लांब का पळतात, आम्हाला बोलायला लावू नका असा इशाराच शीतल म्हात्रेंनी दिलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत। अहो, जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात। परंतु गणेश नाईक आपण असं मी ऐकलंय की गणेश नाईक जिथे जातात तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात। याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे। जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। साहेब, गणेश नाईकांचा पण एक विषय होता। साहेब, गणेश नाईकांचा पण एक विषय होता। आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीका